आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज। अकोला जिल्ह्यातील 69 खेडी योजनेअंतर्गत पाणी पुरवठा व जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या 2.5 वर्षापासून सुरू आहे। मात्र या कामाचा लाभ ग्रामस्थांना न दिसता उलट गावातील रस्त्यांची दुरावस्था होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे। तर बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथील शेतकरी पुत्र अक्षय साबळे यांनी या निष्क्रिय कारभाराविरोधात अकोला शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात आदिशक्ती दुर्गा मातेच्या वेशभूषेत अनोखं आंदोलन केलं आहे। तर साबळे यांनी कार्यालयाच्या गेट समोर गायीच्या शेणाने व पाण्याने सारवून आपला संताप व्यक्त केला आहे। तर यावेळी त्यांनी प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदार कंपनी ईगल इन्फ्रा यांच्यावर भ्रष्टाचार, हलगर्जीपणा व गैरकारभाराचे गंभीर आरोप केले आहे। तर 69 खेडी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामामुळे गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीवर आहे। मात्र कामाला संथ गती असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप आंदोलनकर्ता अक्षय साबळे यांनी केला आहे। तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन व कंत्राटदार कंपनी गावकऱ्यांच्या समस्यांना थेट जबाबदार आहे। जर रस्त्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढला नाही तर यापेक्षा गंभीर स्वरूपाचे तीव्र आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। तर गावकऱ्यांना स्वच्छ पाणी पुरवठा व योग्य रस्त्यांची सुविधा मिळावी या मागण्यांसाठी हे अनोखं आंदोलन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज। वैभव मुंदे, अकोला। मी शेणाचं सारण करून ग्रामीण भागात जे महिला सारण करतात आणि ईगल इन्फ्रा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी 69 खेडी योजनेचं जे काम आहे पूर्ण महाराष्ट्रात करत आहे। आमच्या बाळापूर तालुक्यात टाकळी निमकर्दा येथे 2.5 वर्ष आले रस्ते खोदून ठेवले पण अजून दुरुस्त करून देण्यात आले नाही। त्यामुळे आम्ही आज शेणाचं सारण या ऑफिसमध्ये केलं आणि कंपनीने जर का महाराष्ट्र प्राधिकरणने आमच्या याच्या इकडे जर का दुर्लक्ष केलं, आज आम्ही शांतीच्या स्वरूपात आदिशक्तीच्या रूपात हे आंदोलन केलं। उद्या आम्ही कालिंका मातेच्या रौद्र रूपात आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभारू।